मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र YouTube चॅनलमध्ये। खरीप हंगामासाठी ई पीक पाणी सुरू झालेले आहे आणि ई पीक पाणी करण्याचा शेवटचा जो दिनांक आहे तो 15 सप्टेंबर 2024 आहे। परंतु काही शेतकरी मित्रांना ई पीक पाणी करत असताना एक एरर पाहायला मिळत आहे। तो एरर काय आहे? आपले रजिस्ट्रेशन या मोबाईल क्रमांकावर ट्रान्सफर करण्यात आलेले आहे। तर हा मोबाईल नंबरचा एरर जो आहे तो कशामुळे येत आहे आणि याचं सोल्युशन काय असणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊयात की हा एरर काय येत आहे। तर हा एरर अशामुळे येत आहे की तुम्ही ई पीक पाहणी करत असताना मागील वर्षामध्ये ई पीक पाहणीसाठी वेगवेगळे 2 नंबर यूज केले असतील किंवा एकच नंबर जास्त लोकांसाठी वापरला असेल आणि तुम्ही यावेळेस मोबाईल चेंज केला असेल तर हा एरर तुम्हाला येऊ शकतो। तर याचं सोल्युशन काय आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। ज्यावेळेस पूर्ण माहिती भरता आणि फायनल तुमचा जो डेटा आहे तो सबमिट करता त्यावेळेस तुम्हाला हा एरर पाहायला मिळत आहे। आपले रजिस्ट्रेशन डॅश डॅश या मोबाईल क्रमांकावर ट्रान्सफर करण्यात आले आहे आणि ठीक आहे। यानंतर तुम्ही तुमची जी काही ई पीक पाहणी केलेली माहिती आहे ती साठवली जात नाही, तुम्हाला ही सूचना दाखवली जाते। तर ही सूचना म्हणजे हा जो एरर आहे याचं काय सोल्युशन आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर याचं एकच सोल्युशन आहे, तुम्ही ज्या आता मोबाईल क्रमांकावरून ई पीक पाहणी करत आहात त्या मोबाईल व्यतिरिक्त तुम्हाला आता नवीन मोबाईल क्रमांकावरून ई पीक पाहणी करायची आहे। त्यासाठी तुम्हाला नवीन खाते बनवावे लागेल। तर खाते कसं बनवायचं आहे? तर तुम्हाला इथं होम पेजला यायचं आहे आणि नंतर नवीन खातेदार नोंदणी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। नवीन खातेदार नोंदणी यावर क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे, जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचं आहे। तुमची जमीन ज्या गावामध्ये ज्या शिवारामध्ये येते ते गाव तुम्हाला निवडून या नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथं जे आहे ते तुमच्या 7/12चा गट क्रमांक किंवा तुम्ही पहिले नाव किंवा मधले नाव किंवा खाते क्रमांक टाकून सर्च करायचा आहे। आपण इथं गट क्रमांक टाकून शोधा या बटनावर क्लिक करणार आहोत। गट क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे इथं आणि शोधा यावर क्लिक करायचं आहे। शोधा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली खातेदारांची इथं लिस्ट दाखवणार आहे। इथं जे आहे ते खातेदार निवडा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर त्या गटामधील पूर्ण खातेदारांची लिस्ट तुम्हाला इथं शो करेल। त्यामधील तुमचं कुठलं नाव आहे ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला इथं खातेदाराचं नाव दाखवणार आहे, खाते क्रमांक दाखवणार आहे आणि इथं तुम्हाला नेक्स्ट या ॲरोवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुमचा मोबाईल नंबर दाखवला जाईल आणि तुम्हाला मोबाईल नंबर दाखवल्यानंतर इथं पुढे या बटनावरती क्लिक करायचं आहे। पुढे या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक 4 अंकी OTP किंवा संकेताक पाठवला जाईल। तो संकेताक तुम्हाला इथं टाकून या नेक्स्ट ॲरोवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं खातं क्रिएट होणार आहे। तुमचा जो काही तो संकेताक आलेला आहे तो संकेताक टाकून तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथं पीक माहिती नोंदवा यावर क्लिक करायचं आहे। यानंतरची प्रोसिजर तुम्हाला सेम पूर्वीप्रमाणे करायची आहे आणि तुम्हाला ई पीक पाणी करून घ्यायची आहे। ई पीक पाणी कशी करायची याबद्दलचा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे, ते पाहून तुम्ही इथून पुढची प्रोसिजर फॉलो करायची आहे। तर हा जो एरर आहे आपले रजिस्ट्रेशन या मोबाईल क्रमांकावर ट्रान्सफर करण्यात आलेले आहे, हा एरर तुमचा निघून जाईल। तर याचं एकच सोल्युशन आहे, तुम्हाला नवीन मोबाईल क्रमांकानं तुमची नोंदणी करायची आहे आणि त्यावरून ई पीक पाणी करायची आहे। ही ट्रिक वापरून तुमची ई पीक पाणी होते का नाही हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका।